आता शेपूट चावायचा सगळ्यात महत्वाचा नियम. ज्यावेळेस बैल अड्ड्यात येतो त्यावेळेस कधी पण शेपूट चावू द्या, कधी पण, तर त्याला शिक्षा करा. म्हणजे काय होतंय, काय काय जण सुट्टीला गेल्यावर शेपूट चावत्यात, काय काय जण तापवताना चावत्यात, काय काय जण तिथं आसपास बघून चावत्यात. म्हणजे ते चावतायत तर चावतातच ना. शेपूट चावणे हा कायदेशीर गुन्हा आहे, तर कुठं पण चावू द्या, त्याच्यावर बंदी घाला. कुठं पण चावू द्या त्यानं, कुठं पण. काय होतंय, ते चावायचं तो चावतच आहे. मागच्या मैदानात, फलटणच्या मैदानात चिवळा ड्रायव्हरने शेपूट चावला, अगोदर चावला तो चावलाच, लाईव्ह वर दिसलाच ना. कुठं पण चावू द्या. त्याच्यानंतर बैल तापवतात. आता माझा पण बैल मारतात, सर्जाला पण मारतात, सुंदरला पण मारतात. सगळ्यांना नियम सारखा, जो मला नियम आहे तो सगळ्यांना. नाहीतर काय होतंय, की तोंड बघून निकाल दिले जातात, तोंड बघून. तर ते पहिल्यांदा बंद करा. काय काय होतंय, की जे आयोजक असतात ते लोकांना मॅनेज करतात. काय होतंय, मॅनेज करतात. आणि मग काय होतं, ते ह्याचा उदाहरणार्थ आमच्या फलटणच्याच मैदानात बघा, सेमीफायनलला 3 गाड्या मारल्या. कसं काय झाल्या, म्हणजे अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टी होतात.